प्रश्न पहिला, सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले? सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुंडक उपनिषद. प्रश्न दुसरा, जमीन हा विषय टिमटिंब या सूचीमध्ये येतो. जमीन हा विषय टिमटिंब या सूचीमध्ये येतो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यसूची. प्रश्न तिसरा, खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न चौथा, भारतीय राज्यघटनेच्या टिमटिंब कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 17 कलमान्वये. ऑप्शन क्रमांक बी, 17 कलमान्वये. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र सरकारने संमत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला टिमटिंब इतक्या शिक्षेची तरतूद आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, किमान 6 महिने कमाल 7 वर्षे. प्रश्न सहावा, संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरन्यायाधीश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरन्यायाधीश. प्रश्न सातवा, राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरगिस दत्त. ऑप्शन क्रमांक बी, नरगिस दत्त. प्रश्न आठवा, महत्वाचा प्रश्न आहे, भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य टिमटिंब रोजी स्वीकारले. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. प्रश्न नववा, महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 78. प्रश्न 10वा, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किमान टिमटिंब राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता असावी अशा प्रकारची एक अट आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4. प्रश्न 11वा, भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भाषा. प्रश्न 12वा, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंग्लंड. प्रश्न 13वा, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न 14वा, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1982. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1982. प्रश्न 15वा व शेवटचा प्रश्न, 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, न्या. एस. के. दार. प्रश्न पहिला, 1885 साली मुंबईमध्ये आयोजित केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्यमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न दुसरा, हापूस आंबा हे प्रसिद्ध पिके खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यात हापूस आंबाचा खूप मोठा पीक घेतला जातो. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील औंढा नागनाथ येथे लेझर ग्रॅव्हिटेशनल वेधशाळा स्थापन करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका. अमेरिकेशी करार केलेला आहे. प्रश्न चौथा, टिमटिंब हा भारतामधील एकमेव पर्यटक जिल्हा आहे ज्याला 2 जागतिक वारसा स्मारके लाभली आहेत.
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 5वा, सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला जलनिस्सारण प्रक्रिया असे म्हणतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जलनिस्सारण प्रक्रिया असे म्हणतात. प्रश्न 6वा, ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कीचक वध. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कीचक वध. प्रश्न 7वा, डोळ्यावर धंदीत चढणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? डोळ्यावर धंदीत चढणे याचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक सी, गर्वाने माजणे असा होतो. प्रश्न 8वा, कोर्ट चालू आहे हे नाट्य खालीलपैकी कोणी लिहिली? कोर्ट चालू आहे हे नाट्य खालीलपैकी कोणी लिहिली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विजय तेंडुलकर. कोर्ट चालू आहे हे नाट्य विजय तेंडुलकर यांनी लिहिली. प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणती भारतीय नौदलाची स्कॉर्पियन वर्गाची पहिली छुपी पाणबुडी आहे? ऑप्शन क्रमांक डी, कालवारी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कालवारी. प्रश्न 10वा, इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय आहे? इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे. प्रश्न 11वा, 1975 मध्ये भारत रशिया मध्ये झालेला करार कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मैत्री करार. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मैत्री करार. प्रश्न 12वा, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हे ग्रंथ लिहिली. प्रश्न 13वा, वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात? वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला प्राणहिता नदी असे म्हणतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्राणहिता नदी. प्रश्न 14वा, दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारे टिमटिंब होय. दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारे ऑप्शन क्रमांक ए, उभयान्वयी अव्यय असे होते. ऑप्शन क्रमांक ए, उभयान्वयी अव्यय. प्रश्न 15वा, सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली? सन 1974 साली भारताने पोखरण येथे आपली पहिली अणुचाचणी केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी,